हा चॅप्टरचं नाव आहे ऑसिलेशन्स. ऑसिलेशन्स म्हटल्यानंतर आता तुम्हाला काय कळलं काय नाही मला बघावं लागेल जरा. हे चॅप्टरचं नाव ऑसिलेशन. ऑसिलेट होणं म्हणजे काय होणं आपल्याला गावठी भाषेत पाहिजे. ऑसिलेट होणं म्हणजे काय होणं. हा असं करतोय. हा बरोबर आहे की नाही. ऑसिलेट काही लोक त्याला म्हणतात व्हायब्रेशन्स, काही लोक म्हणतात ऑसिलेशन्स. ऑसिलेशन म्हणजे काय तर एखादा ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं पुढे मागे मोशन किंवा साइड टू साइड मोशन होणं त्याला बॅक अँड फोर्थ म्हणतात, टू अँड फ्रो म्हणतात. टू अँड फ्रो एक फ्रेज आहे, याचा अर्थ पुढे मागे मागे पुढे असं काही स्पेशल नाही, पण ती फ्रेज आहे. त्याचा अर्थ होतो एका पर्टिक्युलर पॉइंट पासून दोन्ही बाजूला सेम अंतरावरती जाणे. मुद्दा हा आहे की तिकडे काय गोंधळ घालायचं घालू द्या. ऑसिलेशन म्हणजे काय तर मला तर आतापर्यंत एवढंच कळालेलं आहे. ऑसिलेशन म्हणजे वन टाइप ऑफ मोशन आहे, एवढं मला आता कळालं या मागच्या 2 मिनिटांमध्ये. ऑसिलेशन म्हणजे काय वन टाइप ऑफ मोशन आहे. मोशन ऑसिलेशनचा अर्थ कळाला की मोशन आहे. मग मोशनचा अर्थ काय असतो रे तर मोशनचा अर्थ असतो चेंज इन लोकेशन और पोजिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम अँड सराउंडिंग. बरोबर आहे का रे बाळांनो. असा त्याचा अर्थ होतो. मग आम्हाला माहित आहे मोशन म्हटलं इथं मोशन लिहिलं की मोशनचे खूप सारे प्रकार आम्ही बघितलेले आहेत. याच्या अगोदर खूप साऱ्या प्रकार आम्ही बघितलेले किंवा आम्ही काहीतरी स्टडी केले. त्यातल्या त्यात स्पेशली 11th आणि 12th मध्ये आम्ही खूप सारे मोशनचे टाइप स्टडी केलेले आहेत. प्रोजेक्टाईल मोशन होतं, सर्क्युलर मोशन होतं, रोटेशनल मोशन होतं, लिनियर मोशन होतं, बरंच काहीतरी होतं की नाही. किंवा ते नसेल तर एकदम साध्या गावठी भाषेमध्ये 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन असंही होतं. मग आता किंवा आम्ही याच्यामध्ये एक साधं सोपं जर एक्झाम्पल घेतलं की समजा आम्हाला हा प्रकार नकोय, आम्ही जे झालं ते स्टडी करायचं ते ठरवलं तर आम्ही सर्क्युलर मोशन घेतलेलं आहे. सर्क्युलर मोशन हे 2 डायमेन्शनल मोशनचा पार्ट असतो, 2D मोशन नसतं. त्याच्यानंतर आम्ही आलो कशामध्ये तर रोटेशनल मध्ये. कशामध्ये आलो रोटेशनल डायनामिक्स. ते पण 2Dच म्हणा, काही अडचण नाही, कारण त्याच्यामध्ये पूर्ण बॉडीतला एक पार्टिकल ऍक्सिस भोवती फिरत असतो. त्याच्यामध्ये 2D बरं का, ऑब्जेक्ट तुम्हाला 3D दिसतो पण त्यातला एक पार्टिकल घेतलेला असतो ना, ती त्याच्यावरती मी चर्चा करायला थांबा. आणि मग आता आम्ही इथे ऑसिलेशन्स. तर या सगळ्यामध्ये एक फरक काय 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 सगळ्या इंट्रोडक्शन मध्ये होणार आहे. इंट्रोडक्शन मध्ये सगळ्या गोष्टी घडतील. मग चालू केलं आम्ही. आता आम्ही डायरेक्ट सेक्शन बदललं बरं. डायरेक्ट सेमीकंडक्टर कुठे जम्प केली मेकॅनिक्स. मग यात काय काय असेल कसं असेल सगळं बघणार पण 2 मिनिटं. मग हा चॅप्टर कशाचा आहे मोशनचा आहे. मग मोशन मध्ये खूप सारे प्रकार असतात. त्याच्यातला आम्ही 12th सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन आणि ऑसिलेशन्स. त्याच्यापैकी आता आम्ही लास्ट टॉपिक बघतोय, लास्ट चॅप्टर बघतोय. तर एक कंपॅरिझन बघूया की नेमकं कशात काय असतं वगैरे वगैरे. तर आता इकडे बघा. सर्क्युलर मोशन जर तुम्ही बघितलं तर सर्क्युलर मोशन मध्ये काय होत होतं बघा. तर हे सेंटर आहे आणि हा एक सर्क्युलर ट्रॅक आहे आणि या सर्क्युलर ट्रॅक भोवती आपला हा जो ऑब्जेक्ट आहे ना किंवा ही जी बॉडी आहे ना, ही पूर्ण बॉडी बाळांनो या पॉइंट भोवती किंवा आपण इथे घेऊया तो सेंटर, ही पूर्ण बॉडी या पॉइंटला काय करत होती तर चक्कर मारत होती, राऊंड कव्हर करत होती, असं त्याचा अर्थ. मग बघा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की याच्यामध्ये काय होत होतं तर ट्रॅक. आता तुम्हाला सगळ्यांना ऍटम चांगलाच माहित आहे. ऍटम म्हटलं की इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिटमध्ये फिरत नाही, स्टेबल ऑर्बिटमध्ये फिरतं असं तुम्हाला लोकांना माहिती असतं. मग सर्क्युलर मोशन मध्ये ती बॉडी स्टेबल म्हणजे ऑर्बिट सुद्धा स्टेबलच असते ना, कारण जर एनर्जी कमी झाली तर तो त्या ऑर्बिटमध्ये फिरेल का. तो हळूहळू त्याची रेडियस कमी कमी होत स्पायरल होऊन शेवटी पडेल ना रे इथे येऊन. म्हणजे मुद्दा किती छान आहे बघा. तर
सर्क्युलर मोशन मध्ये तुम्ही काय करत होता, तर एका सर्क्युलर ट्रॅक वरती गोल 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 चक्कर मारत होता. आणि हे चक्कर मारत असताना तुमच्या डोक्यात एकच असली पाहिजे गोष्ट, ते म्हणजे तुमचा जो रस्ता आहे तो रस्ता फिक्स होता. म्हणजेच आता काय, तर एक राऊंड मारून तुम्ही आलात. मग आता इकडे नीट बघा मला काय बोलायचं ते. एक राऊंड मारला एका मिनिटामध्ये, किती मिनिटात मारला? दुसरा हे राऊंड मारला एकच मिनिटात, तिसरा हे राऊंड मारला एकाच मिनिटात. तर त्याला तुम्ही काय म्हणणार? पिरियडिक मोशन म्हणणार. बरोबर आहे ना? पिरियडिक मोशन म्हणजे काय, तर तेच काम करण्यासाठी किंवा तो राऊंड कंप्लीट करण्यासाठी सेम वेळ लागतो. त्याला कसलं म्हणलं तुम्ही? पिरियडिक. मग आता तुम्ही मला सांगा, हा सेकंड काटा आहे, एक राऊंड मारायला किती वेळ लागणार? 1 मिनिट लागणार ना. म्हणजे असे डायरेक्शन घेतो आपण क्लॉकचे. एक राऊंड मारायला किती वेळ लागणार? 1 मिनिट लागला. परत दुसरा राऊंड मारायला 1च मिनिट. आता मला सांगा, समजा तुमचा टाइम फिक्स नाही. पहिला राऊंड मारला तुम्ही 1 मिनिटात, दुसरा मारला 3 मिनिटात, तिसरा मारला 10 मिनिटात. तुम्ही किती वेळाने मारा, पण तुम्हाला रस्ता तोच कव्हर करायचा ना. म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्याच रस्त्याने पुन्हा 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 दिसत असता. एक तर पहिली केस तुम्हाला टाइम सेम लागेल, नसेल तर तुम्हाला टाइम वेगवेगळा लागेल, पण रस्ता तर सेम असेल ना. आणि मग आता याच्यात 2 प्रकार होते. एक होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, याच्यामध्ये टाइम कसा होता? सेम. बरोबर आहे ना. आणि दुसरा आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, यालाच नॉन युसीएम तुम्ही म्हणत होता. याच्यामध्ये टाइम कसा राहतो? डिफरंट. बरोबर आहे की नाही? समजलं का? आणि तुम्ही तुमच्या 11th आणि 12th मध्ये सर्क्युलर मोशनचा कुठला सेशन बघितला? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर ट्रॅक वरती तुमची स्पीड कशी होती? सेम, युनिफॉर्म. बरोबर आहे ना. म्हणून तुम्हाला वेळ सुद्धा कसा लागत होता? सेमच. आणि त्या टायमिंगला तुम्ही म्हणत होता पिरियडिक टाइम. तेवढ्या वेळाने परत परत रिपीट तीच गोष्ट घडत होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हा सूर्य आहे आणि पृथ्वी आहे, तर एक राऊंड 365 दिवसातच मारणार आहे अप्रॉक्सिमेटली. ही पृथ्वी आहे ना, हा चंद्र आहे, अप्रॉक्सिमेटली 27 दिवसामध्ये एक राऊंड मारणार. बरोबर की नाही? हा आपला आवर हँड आहे, तास काटा करतो ना घड्याळातला आवर हँड, तर त्याला जर एक राऊंड मारायचा म्हणलं 12 तास लागणार ना घड्याळातला तास काटा. मग हे आपण स्टडी केलेलं आहे. मग त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो रोटेशनल कडे आलो. रोटेशन दुसरा आम्ही सेक्शन बघितला रोटेशनल मोशनचा. रोटेशनल म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की रोटेशनचा प्लस पॉइंट हा आहे की याच्यामध्ये एक मोठी बॉडी आम्ही घेतो आणि एक कुठला तरी इमॅजिनरी लाईन घेतो आणि ती लाईन त्याच बॉडी मधून पास करतो. बरोबर आहे ना. आणि त्या इमॅजिनरी लाईनला तुम्ही काय म्हणत असता? ऍक्सिस ऑफ रोटेशन किंवा ऍक्सिस म्हणतात. मग आता तुम्हाला माहित आहे ती इमॅजिनरीच असायला पाहिजे असं काय नाही. फॅन मध्ये ते रिअल पण लाईन असते. बरोबर ना. आपल्या गाडीचं जर टायर घेतलं तर ऍक्सेल असतो, ती इमॅजिनरी नाही, तिथं रिअल पण असते, पण जनरली. मग एक बॉडी आहे आणि हा त्याचा ऍक्सिस आहे. मग आता प्रत्येक बॉडी, कुठलीही जगातली बॉडी ही कशापासून बनलेली असते तर तुम्हाला माहित आहे n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून बनलेली असते. व्हेरी गुड. मग इमॅजिन करा की या ऍक्सिसच्या आजूबाजूला खूप सारे पार्टिकल्स आहेत. त्याच्यातला समजा मी हा एक पार्टिकल घेतला, याला मी म्हटलं m1 मास आहे म्हटलं, तर हा पार्टिकल याच्या भोवती असे चक्कर मारत असेल ना रे. मग फक्त एका पार्टिकलचा विचार केला तर त्याचं सर्क्युलर मोशन आहे ना. मग रोटेशनल मोशन मध्ये n नंबर ऑफ सर्क्युलर मोशन चालू असतात. बरोबर आहे की नाही. आता प्रत्येकाची मास वेगळं असू शकतं, रेडियस वेगळे असू शकते, म्हणजेच लिनियर स्पीड सुद्धा वेगळी असू शकते, पण कॉमन काय असतं? अँग्युलर स्पीड. बरोबर आहे ना. कारण याने एक राऊंड मारला तर 360च होणार आणि याने पण एक राऊंड मारला तर 360 डिग्री होणार. लक्षात आलं का? मग काय चेंज असतं काय सेम. मग तुमच्या लक्षात आलं असेल बॉडी तिथंच असते, ही बॉडी तिथंच बॉडी फिरते, पण त्याच्यातले जे n नंबर ऑफ पार्टिकल आहेत ते मात्र काय करून येतात? खूप सारी लेंथ, डिस्टन्स, अँगल कव्हर करतात. बरोबर आहे की नाही. हा त्याच्यातला बेसिक डिफरन्स होतो. आणि मग आम्ही पुढे आलो ऑसिलेशन कडे. आता ऑसिलेशन म्हटलं की ऑसिलेशन मध्ये खूप काही म्हणजे तुम्हाला चेंज बघायला मिळणार आहे. ऑसिलेशन बघा, आता नीट बघा. आता ऑसिलेशन घेताना आम्ही एक पोझिशन रेफरन्स पोझिशन घेणार आहोत. रेफरन्स पोझिशन
रेफरन्स, मी त्याला इक्विलिब्रियम म्हणेल. ती पोझिशन माझ्यासाठी खूप मॅटर करते. आणि मग या पोझिशनला इथं एक, याच पोझिशनला आम्ही ब्ल्यू मध्ये दाखवतो. मी एक ऑब्जेक्ट ठेवला. काय ठेवला आता? ऑब्जेक्ट ठेवला. इमॅजिन करा की एक अशी दोरी आहे असं काहीतरी, किंवा एकदम शांत डोक्याने बघा. आता इकडे नीट बघा आता की हे प्लीज थोडस देत. आता तुम्हाला एक्झाम्पल तसं देण्यासाठी मी चेंज केला परत माझ्या बोलण्यामध्ये. बघा आता हे बाबा, हे नक्कीच मी पाणी आहे असं बोलणार आहे. काय हे? पाणी आहे. ठीक आहे. आणि या पाण्यावरती इथं एक मोठा बॉल पडलेला आहे पाण्याच्या सरफेसवर. आता पाणी एकदम शांत आहे, म्हणजे बॉल पण कसं आहे? शांत. त्याचं कसल्याही प्रकारचं मोशन, त्याच्यावर कुठलाच फोर्स ऍक्ट होत नाही असं थोड्या वेळासाठी, म्हणजे नेट फोर्स ऍक्ट होत नाही असं थोड्या वेळासाठी बोललो आपण. तो एकदम शांत आहे. आता इमॅजिन करा, आता मोठा फुटबॉल आपण काय केलं, एकदम मोठा असा टब आहे आपला आणि शांत पाणी आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात बॉल ठेवलाय. म्हणजे हे सगळं मोठं भांड आहे, असं सगळं शांत आहे. मग मी आता काय केलं, या बॉलवरती, हा जो बॉल आहे ना याच्यावरती असं बोट ठेवलं किंवा हात ठेवला आणि त्याला असं पार असं पाण्यामध्ये पार जवळपास 90% म्हणा किंवा 100% असं पूर्ण सरफेस, पूर्ण बॉल पाण्यात जाईल असं मी त्या पाण्याला त्या बॉलला दाबलं. आता तो बॉल कशात गेला? पाण्यात गेला. जवळजवळ बुडत आला तो, आणि मी लगेच हात काढून घेतला. आता काय होतं? वर येतो. वर आला की परत काय होतं? वरच राहतो का? त्याच बरोबर आहे की नाही? थोडं तरी होणारच ना, बरोबर आहे की नाही? आयडियलाइज केस मध्ये जावं लागतं. पण तसं नाही लक्षात आलं तरी तो बॉल आहे आणि त्याच्या बाजूला आपण दगड टाकला तर लाटा क्रिएट होतात, वेव्स क्रिएट झाल्या. आता त्या लाटेसोबत बॉल वर खाली जाणारच आहे. म्हणजे बॉलची जी ऍक्च्युअल पोझिशन जी आहे ती ही पकडा, याला तुम्ही XY म्हणा, आणि तुमचा बॉल जो व्हायब्रेट होणार आहे तो या AB लाईन वरती होणार आहे, वर खाली होणार आहे. बरोबर आहे की नाही? मग मी हेच दाखवत होतो की हा तो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आहे तो, आणि याचं मोशन इकडे वर आणि इथं खाली झालं. मग याला तुम्ही अप अँड डाऊन पण म्हणू शकता. जर हेच मोशन असं होत असेल, या बाजूला होत असेल, तर तुम्ही याला मागे याला बॅक आणि याला काय म्हणू शकता? फोर्थ म्हणू शकता. बॅक अँड फोर्थ, साइड टू साइड म्हणू शकता, किंवा याला अप अँड डाऊन म्हणता. मग आता तुमच्या हे लक्षात आलं असेल बाळांनो की इथं तो ऑब्जेक्ट आहे, इथं तो बॉल आहे, आणि बॉलचं मोशन वर खाली होत आहे. मग आता बघा, ही याची कसली पोझिशन म्हटलं मी? इक्विलिब्रियम म्हटलं किंवा रेफरन्स पोझिशन म्हटलं. इक्विलिब्रियम म्हणजे काय असते पोझिशन? तर ज्यावेळेस बॉलकडे कुठलीच एनर्जी नाही तेव्हा तो कुठं होता? तर ती जागा म्हणजे इक्विलिब्रियम. तरी पण आम्हाला कळालं नाही, नो प्रॉब्लेम. इकडे आम्ही एक स्लॅब घेतला आणि याला हा झोका बांधला. इमॅजिन करा, हा झोका इथपर्यंत ओढला आणि सोडून दिला. झोका असं जाणार ना? हळूहळू त्याची एनर्जी संपल्यानंतर शेवटी सगळा झोका इथंच येणार ना? का झोक्याची एनर्जी संपली झोका असा थांबतो? नाही ना. मग झोका शेवटी जिथं जाऊन थांबला ती म्हणजे काय? इक्विलिब्रियम. त्याला कुठली एनर्जी नाही. समजलंय का? नक्की कळालं का? मग बाळांनो, आता हा तुमचा झोका आहे आणि त्याचं जे मोशन आहे मागे पुढे कोणाभोवती होतं? तर या इक्विलिब्रियम भोवती. समजलं का? म्हणजे माझ्यासाठी ही जी ओरिजिनल पोझिशन आहे, इनिशियल पोझिशन आहे, ती खूप मॅटर करते. मग हा बॉल वर खाली होतोय. आता तुम्हीच बघा, तो अप डाऊन होत असताना त्याचा जो रूट आहे, त्याचा जो रस्ता आहे तो बदलतोय का? त्याच रस्त्याने वर खाली होतो. आता तुम्हालाही माहित आहे, जर एनर्जीचा लॉस नाही झाला, कुठंच नाही झाला, खोटं शिकायचंय. जर हा समजा 5 सेंटीमीटर वरती बॉल गेला आणि खाली पण किती येणार? 5. परत तो वरती किती जाणार? 5. परत खाली किती येणार? 5. कुठापासून? मेन पोझिशन पासून. बरोबर आहे की नाही? मेन पोझिशन मुळे. मग आता तुम्ही मला सांगा, जर एनर्जीचा लॉस होतच नसेल
तर हे ऑसिलेशन कधीपर्यंत राहील, तर इन्फानाइट टाइम पर्यंत राहील. बरोबर आहे का? पण तसं होत नाही, एनर्जी हळूहळू कमी कमी होते. मग सुरुवातीला गेला 5 सेंटीमीटर, पुन्हा 4, पुन्हा 3, असं करत 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 शेवटी काय होणार, तो 0 होणार, स्टेबलला येणार. ही रियालिटी असते. पण आम्ही खरंच नाही शिकणार, तर आम्ही खोटं खोटं शिकणार आहोत. समजलं का? मग आजच्या टॉपिक मध्ये किंवा चॅप्टर मध्ये काय आहे, तर एक ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं मोशन कसं होणार आहे, तर ही त्याची मेन पोझिशन आहे आणि तो त्या मेन पोझिशन भोवती एक तर तो पुढे जाणार, मागे येणार, पुढे जाणार, मागे येणार, नसेल तर तो वर जाणार, खाली येणार. लक्षात आलं का? आणि याच्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग याचे खूप सारे पॅरामीटर पुढे बघायला मिळतील, पण जनरली ऑसिलेशनचा बेसिक मिनिंग तर इथपर्यंत कळालेला आहे का? त्याला कसं डिफाईन करायचं, काय लिहायचं, कशा पद्धतीने, सगळे पुढे बघायचे. फक्त मला सांग, इथपर्यंत कळालं का? आता दुसरी मोठी कॉन्सेप्ट, आपण आहोत मेकॅनिक्स मध्ये ना, बरोबर आहे ना? मेकॅनिक्स ज्या ठिकाणी फोर्स लावला जातो आणि त्याचे परिणाम बघितले जातात, बरोबर आहे ना? मग आता तुमच्या डोक्यात चालू आहे काय, तर मोशन ना रे बाळांनो, म्हणजेच मेकॅनिक्स. मग तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये काय असतं. तर सगळ्यात साधी सोपी गोष्ट, जगातलं कुठलंही मोशन विदाऊट फोर्स होत नसतं. बरोबर आहे की नाही? इव्हन रोटेशनलला तुम्ही म्हणत असाल टॉर्क, पण टॉर्क साठी काय लागतं? फोर्सच ना. बरोबर आहे की नाही? म्हणजेच या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये काय असेल, तर फोर्स बघावं लागेल ना. हा, चॅप्टर बनतो कसा, आपल्या माइंड मध्ये तो चॅप्टर बनावा लागतो. नाहीतर हे झालं की मी लिहिणार हेडिंग, तुम्ही लगेच मागते, काहीच लागत नाही त्याने. मग आता फोर्स आहे, फोर्स लावला म्हणल्यानंतर मोशन झालं, मोशन झाल्यानंतर तुम्हीच मला सांगा, त्याचं काही ना काही त्याने डिस्टन्स कव्हर केला असेल, किंवा तुम्ही लोक काय म्हणाल त्याला, डिस्प्लेसमेंट म्हणाल. बरोबर आहे की नाही रे बाळांनो? मग आता मला सांगा, मग काहीतरी डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी काहीतरी वेळ लागत असेल ना, म्हणजेच त्याला स्पीड किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणाल दुसरा, वेलॉसिटी असेल ना रे बाळांनो. मग कुठलीही घटना घडण्यासाठी त्याला काही ना काही वेळ लागत असेल ना. मग डिस्प्लेसमेंट आहे, वेलॉसिटी आहे, तर डेफिनेटली काय असेल रे बाळांनो, ऍक्सेलरेशन असेल ना रे बाळांनो. मग जो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, नक्कीच बाळांनो त्याच्याकडे एनर्जी असेल ना रे बाळांनो. त्याच रस्त्याने तो डबल 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 तेच रिपीट करत असेल, तर नक्कीच बाळांनो तिथं फ्रिक्वेन्सी असेल ना रे बाळांनो. बरोबर आहे की नाही? मग जनरली या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये आम्हाला काय बघायचं आहे, तर फोर्स, स्पीड किंवा असं म्हणा वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी, एनर्जी, फोर्स, हे सगळं आम्हाला इथं बघायचं. आणि डोळे झाकून प्रत्येकाला माहित आहे, 2 सेकंद विचार तर केला तर मेकॅनिक्स मध्ये नेमकं काय असतं, ह्याच्यापेक्षा वेगळं काय असतं का? काहीच नाही. मग मोशन आहे तर त्याचा रस्ता कसा आहे, ट्रॅक कसा आहे, त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन असेल, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. फक्त मजा एक आहे की आता याच्यातल्या बऱ्याच गोष्टी परत 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 रिपीट होतात ना, म्हणून तिथंच जर दाखवायच्या म्हटलं तर अडचण येतात. मग आम्ही ऑलरेडी एसी सर्किट मध्ये पाहिलेलं आहे की आम्हाला तिथं जर रिपीट एखादी गोष्ट घडत असेल तर ती आम्हाला वेव्ह फॉर्म वर दाखवावी लागते. बरोबर आहे की नाही? म्हणून इथं काय येणार आहे, वेव्ह फॉर्म्स येतील. बरोबर आहे की नाही? तर अशा पद्धतीने हा चॅप्टर आपला रन होणार आहे. समजलं का?